Welcome to this short video. In this short video, we are going to discuss about pH. So pH, that stands for potential hydrogeny, and it is the measure of a sample whether it is acidic, basic or neutral. So in this short video, we are going to see the acidicity or basicity or the pH of certain samples which we use in our day-to-day life. So first of all, you have to keep in mind that the pH range, that is in between 1 to 14, and the pH if equal to 7, it means the given sample is neutral. If the pH range is below 7, then it is acidic, and if the pH is above 7, then it is basic. सो 7 असलं तर न्यूट्रल असतं ते सॅम्पल, म्हणजे ॲसिडिक पण नसतं, बेसिक पण नसतं. 7च्या जर कमी झाली, खाली झाली, तर मग त्याला काय म्हणायचं, ॲसिडिक म्हणायचं, आणि 7च्या वरती गेली तर बेसिक म्हणायचं. तर आता आपण एक एक्सपेरिमेंट ऑनलाईन प्रॅक्टिकलच्या थ्रू बघूया की pH कशी मोजायची. तर इथे तुम्हाला एक pHचं स्केल दिसते बघा, लेफ्ट साईडला खाली ॲसिडिक रेड कलरमध्ये दाखवलं आहे आणि वरती बेसिक ब्लू कलरमध्ये दाखवलं आहे, आणि इकडे पलीकडे काय न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे काय, वॉटर दाखवलं आहे, वॉटर सोर्स दाखवला आहे तुम्हाला, आणि ह्याच्यामध्ये आपण आता एक एक सॅम्पल टाकणार आहोत आणि मग बघणार आहोत की कशाची pH ही किती आहे ते. तर आपण पहिल्यांदा काय करूया, हे याच्यात टाकून बघूया. बघा, आपण जर pH मीटर त्याच्यामध्ये ॲड केलं न्यूट्रल वॉटरमध्ये, तर न्यूट्रल वॉटरची pH किती दाखवत आहे, ते 7 दाखवत आहे. न्यूट्रल वॉटरची pH मग किती असते, 7 असते. आता आपण काय करूया, बघा बॅटरी ॲसिड जे असतं ना आपलं, ते आपण जर टाकून बघितलं तर बघा ते किती जास्त ॲसिडिक आहे. pH स्केल जो आहे त्याच्यावरती ते दाखवतं आहे आपल्याला की त्याची pH किती आहे, 1 आहे. 1 म्हणजे काय, तर 7च्या खाली गेली की मी सांगितलं होतं की ॲसिडिक असतं, तर 1 आहे म्हणजे खूप जास्त ॲसिडिक आहे ते. आता दुसरं आपण बघूया, ब्लड जे आहे, ब्लडची pH किती असते. सो इट इज 7.40. म्हणजे काय, 7 असेल तर काय असतं, न्यूट्रल असतं. अबव 7 असेल तर स्लाइटली अल्कलाईन असतं किंवा बेसिक असतं. म्हणजे ब्लड ॲसिडिक नाही आहे, न्यूट्रल नाही आहे, स्लाइटली काय आहे, बेसिक आहे. याच्यानंतर आपण चिकन सूप बघूया. चिकन सूप नॉनव्हेज जे खातात त्यांना माहिती आहे. बघा, त्याची pH आहे 5.8. 5.8 म्हणजे परत कशी झाली, ती ॲसिडिक झाली, कारण ते 7च्या खाली जाते आहे. कॉफीची pH किती आहे, pH मीटरवरती बघा डाव्या साईडला दिसते तुम्हाला 5 आहे. याच्यानंतर मिल्कची बघतोय आपण 6.5 आहे. म्हणजे हे जे सगळे पदार्थ जर आपण आपल्या खाण्यामध्ये घेतले तर आपली ॲसिडिटी वाढते, कारण ह्याचं नेचर कसं आहे, सगळ्या ह्याचं ॲसिडिक आहे. सोडा पॉप असतं, त्याची 2.5 आहे. त्याच्यानंतर ऑरेंज ज्यूस जो असतो, ऑरेंज अर्थातच आपल्याला माहिती आहे की ऑरेंज किंवा सिट्रस जे आहे त्याच्यामध्ये ॲसिडच असतं, त्याच्यामुळे याची पण pH किती आहे, 3.5 आहे. तर ह्या सगळ्या काय आहेत, ॲसिडिक गोष्टी आहेत, आणि आपण त्या कशा मोजायच्या असतात, तर विथ द हेल्प ऑफ दिस pH मीटर. आपण ड्रेन क्लीनर जे असतं आपलं, त्याची पण pH इथे दाखवली आहे बघा, किती आहे, तर 13 आहे. 13 म्हणजे हे काय आहे, ॲसिडिक नाही आहे, तर हे बेसिक आहे. 7च्या वरती त्याची व्हॅल्यू आलेली आहे. म्हणून आणखी आपण जर याच्यामध्ये थोडंसं वॉटर ॲड केलं तर बघा काय होतं आहे. इथून आपण वॉटर ॲड करतो, बघा मी जसं जसं वॉटर ॲड करते आहे दिसते आपल्याला, त्याची pH काय व्हायला लागली, व्हॅल्यू बदलायला लागली आहे, आणि ती कमी कमी होत चालली आहे. आधी काय होती, जास्त होती, नंतर ती कमी कमी होत झाली. म्हणजेच काय झालं, ते हे झालं, डायल्यूट झालं सोल्युशन. आता आपण इथून काय करायचं, हे कमी करूयात. बघा, जसं मी इकडून ते कमी करते, त्याची व्हॅल्यू परत बदलत जाते. याच्यानंतर आपण आता दुसरं काहीतरी घेऊयात. आपल्या रोजच्या पिण्यातली जी कॉफी आहे तिची pH आपण बघितली 5, म्हणजे ती ॲसिडिक आहे. याच्यामध्ये जर समजा आपण थोडंसं वॉटर ॲड केलं, बघा
वॉटर ॲड केलं तर काय होतं आहे, तिची पी एच व्हॅल्यू काय व्हायली आहे, बदलायला लागली आहे आणि ती कमी नाही होते तर काय होते, वाढत चालते आहे. म्हणजे ती तिची ॲसिडिसिटी जी आहे ती काय होती आहे, कमी कमी होत चालली आहे. म्हणजे ती बेसिक किंवा न्यूट्रलकडे जायला लागली आहे जर आपण कॉफीमध्ये वॉटर ॲड केलं तर. म्हणजे ते काय होते, डायल्यूट व्हायला लागते, तितकी कॉन्सन्ट्रेट राहत नाही. तर हा आहे इन शॉर्टमध्ये पी एचचा कन्सेप्ट. पी एच म्हणजे काय, तर एखाद्या पदार्थाची ॲसिडिसिटी किंवा बेसिसिटी मोजण्याचं ते एकक आहे. जर 7 असेल पी एच तर न्यूट्रल असतं ते सोल्युशन. 7पेक्षा कमी असेल ॲसिडिक असतं आणि 7पेक्षा जर जास्त असेल तर काय असतं, ते बेसिक असतं.